पूर्वी वारंवार आपण सांगितलंय, की आपण सगळेजण ज्यावेळेला गोकुळची निवडणूक व्हायची आहे, त्यावेळी महायुतीची म्हणून निवडणूक व्हावी अशा पद्धतीचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. या सगळ्यामध्ये आता 1200 संस्थांच्या बद्दलची हिअरिंग करण्यासंदर्भात हायकोर्टाने ज्या काही सूचना दिल्यात आणि हायकोर्टाच्या सूचनांप्रमाणे सुप्रीम कोर्टाचाही निर्णय लागलाय. या संस्थांची नोंदणी लवकरात लवकर होऊन 90 दिवसाच्या आत निवडणूक घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. मला असं वाटतं त्याचं काम सुरू झालंय. हे कामही संपेल आणि तात्काळ त्याची निवडणूक लागेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. निवडणूक लागेल, महायुती म्हणून आम्ही सगळेजण पुन्हा सत्तेवर येऊ यासाठी आमची धावपळ असणार आहे. सत्ता आणि सत्तेच्या समीकरणामध्ये प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं भांडण्याचा, मांडण्याचा आणि त्यानंतर सत्तेत येण्याचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं की 3 पक्ष आहेत. 3 पक्षांच्या प्रत्येक व्यक्तीला वाटणं साहजिक आहे. परंतु याच्यामध्ये योग्य समन्वय आम्ही करू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यावेळेला राज्यात तिन्ही पार्ट्यांना एकत्रित करतात, त्यावेळेस गोकुळ काय फार मोठी गोष्ट अशातला भाग नाही. चला, धन्यवाद. दुसरा एक प्रश्न गोकुळ संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून राजकारण वाद सुरू आहे, टीका-टिप्पणी सुरू आहे. आपण माहितीतले घटक आहात, नेते आहात. कशा प्रकारे या वादाकडे बघताय आणि काय नाही, वाद कशाचा काही सुरू आहे मला म्हणजे आम्ही जे वेळेला मुंबईमध्ये जी मिटिंग झाली ना, मी त्या मिटिंगमध्ये होतो आणि लवकरात लवकर निवडणूक घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणं हे मुख्यमंत्र्यांच्या समोर ठरलं आणि तीच प्रक्रिया आता सुरू आहे. फक्त हा जो आता विषय राजकारण म्हणून तुमच्या समोर येतोय तशी वस्तुस्थिती तशी नाही आहे की कोरोनाच्या काळामध्ये एक नोटिफिकेशन निघालं, कारण त्यावेळेला निवडणुका घ्यायला अडचणी होत्या. कारण कोरोनाचा काळ होता, आपण राज्य सरकार म्हणून काही बंधनं टाकली, जसं जनरल मिटिंगा सुद्धा तुमच्या VC वर घ्याव्या अशी एक पद्धत त्यावेळेला कोरोनाच्या काळात काढली. तर त्याच पद्धतीनं निवडणुका सुद्धा आवश्यक असतील आणि त्याचा त्रास होणार नसेल, म्हणजे विषाणूचा संसर्ग होण्याला त्या निवडणुकांचा परिणाम होणार नसेल तरच घ्याव्या, नाहीतर जुन्या संचालक मंडळांना मुदतवाढ द्यावी अशा प्रकारचा एक बदल त्यावेळेला सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी केला गेला आणि त्या पद्धतीनं तो चालू होता. कोरोना संपून गेला तर मला वाटते आमची सुद्धा साखर कारखान्याची निवडणूक 2 वर्ष त्यावेळेला पुढे गेली आणि आमचं जुनं संचालक मंडळ कंटिन्यू झालं किंवा अनेक सहकारी संस्था त्यामध्ये पुढे गेली. तर आता ते विशिष्ट कोरोनाच्या काळासाठी घेतलेला निर्णय होता, तो आता बदलला पाहिजे कधीतरी आणि एका मर्यादेनंतर वेळेत निवडणुका झाल्या पाहिजे तर तो सहकार आणि लोकशाहीचा गाभा टिकला जाईल आणि म्हणून हा कायदा ह्या अधिवेशनामध्ये आला. तो काही गोकुळ हा विषय नव्हता. जो बदललेला पूर्वीचा निर्णय होता तो पुन्हा व्यवस्थित होता तसा करण्याच्या अनुषंगाने तो कायदा आला किंवा मुदत संपली की निवडणूक ज्या त्या संस्थेची झाली पाहिजे आणि जर झाणार नसेल तर मग प्रशासक नेमला पाहिजे. जुन्या संचालक मंडळाला सभासदांचे विश्वस्त म्हणून विदाऊट निवडणूक राहता येणार नाही अशा अर्थाचं ते एक लोकशाहीला पूरक असं धोरण या कायद्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं आणि म्हणून मुख्यमंत्री म्हटले की आता हा कायदा आल्यामुळं जर टेक्निकल प्रशासक येणार असेल तर येऊ दे आणि म्हणून तर हे सरकारी अधिकारी आले. नाहीतर मग जी चर्चा आपल्याकडे आपण जी चर्चा करत होतो की राजकीय लोक प्रशासक म्हणून येणार, कारण सरकारला तो अधिकार आहे की कोणाला प्रशासक द्यावं हा निर्णय ते घेऊ शकतो. परंतु दुग्ध विकास विभागाचे सगळे अधिकारी जे त्या ठिकाणी नेमले गेले सहकार विभागाकडनं, त्याचं कारणच हे होतं की लवकरात लवकर आपल्याला त्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि तशीच ऑर्डर झाली आणि त्याची प्रक्रिया आता चालू होईल. त्यातलं वेगळं काय होईल असं मला वाटत नाही. ज्या संस्थांच्या जे तक्रारी आहेत किंवा ते जे सुनावणी सुरू आहेत ते लवकर करून निवडणूक काय झाले, दोन्ही गोष्टी हा एक वेगळा नरेटिव्ह सेट झाला. 1200 संस्थांची ऑर्डर कोणी केली, ती फक्त कोल्हापूरमध्ये झाली का, हा विषय पूर्ण आपण दाखवत नाही. तुकाराम मुंडे ज्या वेळेला दुग्ध विकास सचिव झाले आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की बाबा संकलन कमी असणाऱ्या संस्था महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर नव्हे, त्यानंतर ऑडिट वेळेत सबमिट न केलेल्या संस्था, इलेक्शन वेळेत न झालेल्या संस्था, अशा कायद्याप्रमाणे अनियमित असणाऱ्या महाराष्ट्रातल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या लिक्विडेशनमध्ये काढा. त्या टेक्निकल इश्यूवर असं त्यांनी ऑर्डर केली. त्यात ह्या 1200 संस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या आल्या की अशा वेगळ्या वेगळ्या त्यातल्या त्रुटी होत्या, त्यामुळे त्या लिक्विडेशनची ऑर्डर झाली. आता ही ऑर्डर झाल्यावर आपण सचिवांच्या ऑर्डरच्या विरोधात मंत्र्यांच्याकडे गेलो की बाबा अशी अशी ऑर्डर झाली आणि याला तुम्ही स्थगिती द्या. त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होते, त्यांनी त्या ऑर्डरला स्थगिती दिली. आता ही स्थगिती दिल्यावर त्याचं फायनल हिअरिंग होणं योग्य अयोग्य ठरणं हा विषय झाला नाही, ते तसंच पळून राहिलं.
आणि तो विषय हायकोर्टामध्ये आला आणि हायकोर्ट म्हणतो बाबा हे तुम्ही ह्याचा निर्णय कसा घेता म्हणून हायकोर्टनं त्यात इंटरफेअर केलं. म्हणजे आणि ह्या संस्था कशा आहेत नव्या संचालकांच्या काळातल्या किती जुन्या काळातल्या असं जर काढलं म्हणजे असं कुणाच्या एका पार्टीच्या किंवा मतदानासाठी केलेल्या अशा ह्या संस्था नाही आहेत. मला वाटतं 2021च्या अगोदरच्या जवळजवळ 600 संस्था त्यात आहेत आणि 2021 नंतरच्या 500 आहेत. सगळ्यांना काय वाटते की ह्या 1200 संस्था गोकुळ जिंकायसाठी म्हणून नव्या बेकायदेशीरपणानं नोंदवल्या गेल्या आणि म्हणून त्याचा हा वाद आहे. म्हणजे वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे हे सगळं लोकांना प्रामुख्यानं समजलं पाहिजे आणि म्हणून जे आपल्या समोर येते तसं फार मोठं ग्राउंडला रियालिटी आहे असं नाही. त्यामुळं योग्य पद्धती आणि प्रामुख्यानं एक फॉर्म्युला बाबा सगळ्यांनी एकत्र मिळून करावं. जिथं 80% समजा आमच्या सगळ्यांच्या पातळीवर मिटलं 10-20% बाबा मिटत नसलं काही तानातानी असली तेवढ्यापुरतं राज्य पातळीवर निर्णय होतील. त्यांना तर मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यातल्या काही वेळ नाही ना भरपूर एवढं मोठं काम आहे त्यामुळे मला अडचण वाटत नाही. महायुतीचे नेते आमदार सोडले हा. त्यांनी देखील अर्थमंत्रीपणा विरोध केला त्यांना सोडून पॅनल करा असं देखील त्यांनी म्हटलं. तो विषय मुख्यमंत्री निर्णय त्याचा घेतील. पण मला जे वाटते ना की आम्ही सगळेच होतो म्हणजे लवकरात लवकर निवडणूक घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणं आणि मुंबईत बाबा आपण जे केले किंवा ठरवले ते त्यांच्या कानावर घालून पुढे जाणं हे मान्य झालेला विषय आहे. काही बदल नाही. कारण तसा काय असता तर मला मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलं असतं. तुम्ही पुन्हा एकदा हा वाद हे करण्यासाठी पुन्हा एकदा मिटणार मला माझ्या दृष्टीनं वाद फार मोठा नाही आहे तो संपून जाईल.